ज्ञानोबारायांच्या आळंदीच्या इंद्रायणी नदीला महापूर आलेला आहे। त्यामध्ये काल एक घटना घडली जी ऐकून सर्व विठ्ठलावर प्रेम करणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। काल इंद्रायणी नदी दुतडी भरून वाहत असताना त्यामध्ये एक वयस्कर वारकरी पाय घसरून पडला। त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी चक्क विठुराया धावले। घडलेली संपूर्ण घटना नेमकं काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता दाखवणार आहे। आळंदीमध्ये काल पांडुरंगच मत्तेला आले। काल एक वेगळा चमत्कार घडला। इंद्रायणीमध्ये बुडणाऱ्या एका वयस्कर वारकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी साक्षात पांडुरंगच प्रकट झाले। एक वारकरी काल पुराच्या पाण्यामध्ये वाहत चालला होता। त्याने पांडुरंगाला हाक मारली आणि पुढे चमत्कारच झाला। आळंदीमधील ही घटना संपूर्ण देशामध्ये आता व्हायरल झाली आहे। नेमकं काल काय घडलं खरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर खरंच पांडुरंगाचे खरे भक्त असाल, वारीला चालला असाल तर या ठिकाणी आता काय घडलं ते लक्षपूर्वक बघा। काल वारकरी त्या ठिकाणी आळंदीमधून पंढरपूरच्या वारीचे प्रस्थान व्हायचं होतं, पण तेवढ्यातच एक वारकऱ्यावर एक सगळ्यात मोठं भयंकर संकट आलं। त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतः पांडुरंगच आळंदीला आले। अतिशय अद्भुत चमत्कार काल या ठिकाणी घडलेला आहे, ज्याची नोंद इंडिया इतिहासात या ठिकाणी आता होणार। काल आळंदीमधून मानाची वारी पंढरपूरला या ठिकाणी प्रस्थान होणार होती। तेवढ्यातच एक वयस्कर वारकरी इंद्रायणीला प्रचंड महापूर आल्याने त्यामध्ये आता वाहत चाललेला होता। तो आता वाचू शकणार नव्हता। वाचवण्याची कोणतीही शक्यता नव्हती। काल जोरात पाऊस पडल्याने पाणी इतकं प्रचंड वाढलं होतं की काही कळायच्या आतच तो वयस्कर वारकरी आता दिसायचा बंद झाला होता। पण त्याला वाचवलं पांडुरंगाने। काय झाला चमत्कार एकदा तुम्ही नक्की बघायचं आहे। खरंच जर तुम्ही पांडुरंगाचे खरे भक्त असाल तर व्हिडिओमध्ये नेमकं काय काय घडलं नक्की बघा। वारकरी भक्तांनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आळंदीमध्ये होणाऱ्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीला या ठिकाणी येत असतात। पण त्यामध्ये घडली एक अशी भयानक घटना ज्यामुळे केवळ आळंदीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला या घटनेने हादरून सोडला आहे। एक चमत्कार घडला, एक अशी घटना घडली जी इतिहासात सुवर्णाक्षराने त्याची नोंद केली आहे। काल आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आळंदीमध्ये घडलेला हा प्रसंग आपल्याला पांडुरंगाच्या अस्तित्वाची आणि खऱ्या भक्तीची या ठिकाणी आता जाणीव करून देईल। या ठिकाणी आपल्याला जाणीव करून देणारा हा घटना तुम्हाला या ठिकाणी समोर आम्ही सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही विठ्ठलाचे खरे भक्त असाल तर नेमकं काय या ठिकाणी घडलं आणि या वारकऱ्याला कसे विठ्ठल या ठिकाणी आता वाचवायला पंढरपुरातून आले नक्की तुम्ही बघायचं आहे। अंकलापूर्वी नागरी येथे त्या ठिकाणी साक्षात ज्ञानोबा माऊलींची समाधी या ठिकाणी घेतली। ती समाधी या ठिकाणी दरवर्षी आषाढी एकादशी पूर्वी माऊलींच्या पालखींचं आता पंढरपुराकडे प्रस्थान होत असतं। हा सोहळा म्हणजे लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणं फेडणारा क्षण असतो। टाळ मृदुगाचा गजर, ज्ञानोबा तुकोबा माऊली अशा प्रकारचा अखंड जयघोष आणि त्यामध्येच पावसाची रिमझिम असा वर्षाव या ठिकाणी आता वातावरणात पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने लाखो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने काल रात्री अंकलीपुरातून पंढरपुरीच्या वाटेपर्यंत या ठिकाणी चाललेला होता। प्रस्थान ठेवलं होतं। पहाटे 4 वाजता या ठिकाणी घंटानादाने सुरू झालेला सोहळा त्या ठिकाणी काकडा येथे अभिषेक आणि महापूजा आता पंचामृत दूध या ठिकाणी आरती वगैरे झालं। विनामंडप कीर्तन सर्व झालं। काल सायंकाळी माऊलीची नित्य पालखी मिरवणुकीला या ठिकाणी आता निघालेलीच होती। मानाच्या 47 दिंड्या मंदिर प्रदक्षिणा घालून पुढे सरकत होत्या। जणू काही अंकलीपुरात नगरीत आता पंढरपुराकडे जायची ओढ या ठिकाणी भक्तांना लागली होती। आता सोहळा जसं जसं वाढत होता तशी या ठिकाणी रंगतच या ठिकाणी आता वाढत चालली होती। भगवे सगळीकडे ध्वज डोलाने या ठिकाणी डुलत होते आणि मंदिरातून बाहेर पडताच वारकऱ्यांनी एक जल्लोष या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं। हे सारे दृश्य पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये भक्तीचे अश्रू या ठिकाणी स्पष्टपणे दिसत होते। पण या उत्साहात एक असं दडलं होतं ज्याची कुणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, कुणालाही त्याची कल्पना नव्हती। रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदी दुतडी भरून या ठिकाणी वाहत होती। तिने धोक्याची पातळी पावसाने काल ओलांडली होती। नदीचे पाणी घाटावर येऊन पोहोचलं होतं आणि सर्वत्र पाणीच पाणी दिसत होतं। काही वारकरी या वाढलेल्या पाण्यातही पवित्र स्नानासाठी उतरले होते, कारण
त्या ठिकाणी स्नान केल्याशिवाय पंढरपुराकडे रवाना होत नव्हते। त्यामुळे इंद्रायणीचे दोन्ही ज्ञानोबा तुकोबांच्या माऊलीच्या त्या ठिकाणी मंत्रमुक्त घोषणा होत होत्या। याच वारकऱ्यामध्ये एक साधा गरीब भोळा वारकरी जो गेल्या 50 वर्षापासून आता या ठिकाणी आता वारी करत होता। त्याची विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती। त्याची वारी म्हणजे हा केवळ एक प्रवास नव्हता, तर तो देवाशी एकरूप होण्याचं माध्यम होतं। पण आंघोळीसाठी तो इंद्रायणीच्या नदीच्या पाण्यात उतरला। त्याला वाटलं पवित्र इंद्रायणी स्नान करून वारीला सुरुवात आपण करावी, पण त्याला कल्पना नव्हतं की आज त्याची श्रद्धा पांडुरंगावरील त्याचं प्रेम याची परीक्षा होणार आहे। तो वारकरी पाण्यात उतरला खरा, पण पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता त्याला काहीच अंदाज पाण्याचा आला नाही। क्षणातच तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहू लागला। वाचवा वाचवा असे त्याने ओरडणे केले। त्या पावसाच्या आवाजात नामघोषात हरवून गेले। इतर वारकऱ्यांनी त्याला पाहिलं, आरडाओरड केली, त्याला वाचवण्यासाठी धावधाव केली, पण इंद्रायणी नदीचा आलेला महापुराणी रौद्र अवतार पाहून कोणाची हिंमत सुद्धा या ठिकाणी त्याला वाचवण्याची धाडस झाली नाही। मग तो वारकरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर आता या ठिकाणी वेगाने पुढे वाद दूरवर गेला। मग त्याला वाचवण्याची अशी कोणतीही शक्यता दिसत नव्हती। एक निष्ठावान वारकऱ्याचा जीव डोळ्यासमोर जात असताना प्रत्येक जण पाहत होता। वातावरण भीतीचं सावट या ठिकाणी सगळीकडे पसरलं होतं। हा वारकरी आता वाचणार नाही असं प्रत्येकाच्या मनात भीती वाटत होती। सर्वांचं मन दाटणालं होतं आणि या ठिकाणी म्हणतात ना, त्याला देवाची भक्ती ज्याच्या पाठीशी असते त्याला कोण पण या ठिकाणी नक्की वाचवतो। बघा पुढं काय घडलं। आळंदीमध्ये तर अशा चमत्काराने हजारो वर्षांची परंपरा आहे। ज्ञानोबा माऊलींच्या मंदिराचा कळस जेव्हा हलतो तेव्हाच वारीचं प्रस्थापन होतं। ही परंपरा, हा अद्भुत चमत्कार आळंदीमध्ये हजारो वर्षापासून या ठिकाणी आता सुरू आहे। याची एक परंपरा आहे। हा केवळ एक संकेत नव्हे, तर माऊलींच्या अस्तित्वाची आता प्रतिती होती। काल आळंदीमध्येच असा एक अद्भुत दुसरा चमत्कार घडला, जेव्हा तो वारकरी पाण्याच्या खोल पूर्णपणे नदीत आता बुडणारच होता। तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर फक्त मृत्यू आणि या ठिकाणी आपण संपलोच दिसत होतं। तेव्हा अचानक त्या ठिकाणी एक अदृश्य आधार त्याला मिळाला। होय, तुम्हाला ऐकताना विश्वास बसत नसेल, परंतु अचानक या ठिकाणी विठ्ठल त्याच्या मत्तीला कसे धावले हे तुम्हाला पुढे या ठिकाणी आता नक्की समजणार आहे। तुम्ही बरोबर ऐकताय, साक्षात पांडुरंगाने अवतार घेतला आणि त्या वाहत्या पाण्यात वारकरी जो जात होता, तर तो जात असताना वारकऱ्याला कशाचा तरी अचानक आधार दिला। तो आधार कोणी दिला अद्याप कोणालाही समजू शकलं नाही। ज्या क्षणी वाचण्याची कोणतीही या वारकऱ्याची गॅरंटी नव्हती, कारण पाण्याचा प्रचंड वेग होता। त्या पाण्यामध्ये झाडे वाहत होती, त्या ठिकाणी मोठमोठी पत्रे वाहत होती, अवजड वस्तू या ठिकाणी आता पाण्यासंग वाहत जात होत्या। पण तिथे एक क्षुल्लक व्यक्ती वारकऱ्या कसा काय वाचला याचं सर्वच आता आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे। मग आता कोणी आधार दिला असेल? झाडे त्या ठिकाणी पुराच्या पाण्यामधून वाहत होती, मोठमोठे पत्रे, मोठमोठी लाकडं वाहून जात होती, परंतु या गरीब वारकऱ्याला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी कोण मदतीला आलं? त्याला आधार कोणी दिला? याच्यावर लोकांचा अजून पण या ठिकाणी आता विश्वास बसण्यात आला आहे। कारण बरोबर नदीच्या मध्यभागी हा वारकरी या ठिकाणी आता नदीच्या पाण्याबरोबर प्रवाहाबरोबर वाहत चालला होता। अगदी मध्ये हा वाहत गेला होता, परंतु अचानक कडेला कसा काय आला? कोण याच्या मदतीला या ठिकाणी या पुराच्या पाण्यात वाचवलं? अचानक हा माणूस या ठिकाणी वारकरी कसा काय आता पाण्याच्या कडेला आला? अद्याप कोणालाही समजू शकलं नाही। ही केवळ दैवी शक्तीच म्हणावं लागेल, देवाची कृपाच म्हणावं लागेल, ही केवळ पांडुरंगाची किमयाच म्हणावं लागेल, ज्यामुळे तो वारकरी मृत्यूच्या दाड्यातून अचानक बाहेर या ठिकाणी आला। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। असे म्हणतात ना, साक्षात पांडुरंगाने अवतार घेतला आणि त्या वाहत जाणाऱ्या पाण्यातून या वारकऱ्याला आधार दिला। ज्या क्षणी कोणती आशा नव्हती, सगळं संपलं असं वाटत होतं आणि या वारकऱ्याला आपण जिवंत येईल काय नाही याची गॅरंटी नव्हती आणि पाहणाऱ्याला देखील वाटत होतं की हा वारकरी अजिबात आता वाचणार नाही। पाण्याचा वेग प्रचंड होता, त्याला अगदी राक्षसी रूपाने पुढे ढकलत होता। तो वारकरी काही क्षणात दिसण्याचा सुद्धा या ठिकाणी आता पूर्णपणे बंद झाला होता, पण अतिशय देवाने त्याच्यासाठी अदृश्य या ठिकाणी आता पाण्यातूनच हात दिला आणि त्याला बरोबर नदीच्या काठी घेऊन आला।
परंतु अदृश्य हातानं त्याला बाहेर काढलं. आता लोकांचा यावर विश्वास सुद्धा बसण्यात आलाय, कारण एकदम मध्ये पाण्याच्या आतमध्ये गेल्यानंतर कोणताही व्यक्ती या ठिकाणी पुराच्या पाण्यातून वाचू शकत नाही. परंतु एनडीआरएफ जवान जे कोणी असतील तर ते कोणी वाचवणारे लोक आता याचा आता सर्व कौतुक करू लागले आहेत की फक्त देवाची किमया आहे, साक्षात विठ्ठलच या वारकऱ्याला वाचवण्यासाठी आले असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे. कदाचित हे ऐकून कोणाला सुद्धा विश्वास बसत नसेल, परंतु घडलेली ही घटना एका वारकऱ्याने या ठिकाणी सांगितलेली आहे. तीच घटना तुम्हाला आम्ही सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.